गुड मॉर्निंग. शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा गुरुवार आहे आज. तर विरांशला आज बघा मी आले विरांशकडे. सकाळी लवकर रसिकाला जायचं होतं ऑफिसला आणि मी धावपळ करत आले रसिकाकडे. कारण का रसिकाला मी म्हटलं जा तू लवकर ऑफिसला, पावसा पाण्याचे दिवस आहेत, काही सांगता येत नाही. मधनंच आभाळ येतो आणि मधनंच इतकं ऊन पडतं की कडक ऊन पडतं आणि मधनंच आभाळ येतं, मधनंच पाऊस चालू असं होतं. आभाळ तर आहेच आहे. तर म्हणून मी रसिकाला म्हटलं तू जा लवकर आणि मग विरांशला मी स्कूलमध्ये सोडते. तर विरांशला मी आणि ह्यांनी काय केलं, स्कूलमध्ये सोडलं. पण आज विरांश सकाळपासून म्हणजे इतकं किरकिर करायला लागला. मी आल्यापासून खूप किरकिर करायला लागलाय. तर आज त्याला ना घर चालूच आहे. त्याची सर्दी आहे. मधनं हे असं वातावरण बदललं आहे, चेंज झालेलं आहे. मधनं आभाळ, मधनं पाऊस, ऊन, हे सगळं वातावरण असं असल्यामुळे विरांशी तब्येत जरा आज अशी तशीच आहे. म्हणजे किरकिर चालू आहे, घर आहे. तर मग बघू आता दवाखान्यात जायचा विचार आहे. दवाखान्यात घेऊन जावं म्हटलं संध्याकाळी. मी माझ्या मुलीला सांगितलेलं आहे की बघू आता काय करते काय ते. पण ते आले की त्याला शेकते चांगलं. स्टीम पण दिली मी जाताना. आहे बघा स्टीमचं सामान पण तसंच आहे, बेडवर पडलेलं आहे. तर त्याला स्कूलमधनं लवकर आणेन. आता काय होतं, त्याला एक दिवस जरी नाही म्हणजे पाठवलं स्कूलमध्ये. स्कूल म्हणजे त्याचं तर गुरुकुल आहे की डे केअर सारखंच आहे की त्याला 4 लोकात जायची सवय व्हावी म्हणून. मग ते एक दिवस नाही पाठवलं की दुसऱ्या दिवशी त्याचं चालू होतं किरकिर, मला जायचं नाही स्कूलमध्ये, मला स्कूलमध्ये जायचं नाही. पण आज तिचं जरा वेगळंच हे होतं चरित्र की थोडं त्याला आज बरंच नाही आहे. तर म्हटलं चला 1 तासच पाठवूया आणि आणूया. तोपर्यंत घरातली पण सगळी कामं होतात. मावशी आलेले आहेत घरातली कामं करायला. तर मी जाईन असते. मावशी आता काम करून गेल्यानंतर मी जाईन आता विरांशला आणायला. आज लवकरच आणते, 11:15 वाजताच आणते आज मी. तर चला, हे असं चालू आहे बघा. दुखणे विकणे सध्या वातावरण असं पावसाळी असल्यामुळे दुखणं चालूच आहेत. तर आणि बघा सासूबाईंना जाऊबाईंकडे ठेवलेलं आहे. तर इकडे आणायचं आहे आमच्याकडे. तर मग त्यांच्यासाठी एक बाई बघायची आहे, म्हणजे मावशी सांभाळायला म्हणजे सासूबाई सगळे व्यवस्थित आहेत, खातात पितात, इकडं तिकडं भिंतीला काही न पकडून फिरतात त्या. म्हणजे असं नाही की एका जागी पडून आहेत. तरीसुद्धा त्यांच्या देखरेखीसाठी एक बाई बघायची आहे. तर बघा बायका मिळणं इतकं कठीण आहे. म्हणजे मिळाल्या तरी ते खूप चार्जेस घेतात. चला बघू आता. सासूबाईंना पण परवा दिवशी आणायचं आहे. काल परवाच आणायचं होतं पण शनिवारपर्यंत ठेवू म्हटले हे मिस्टर की ती बाई बघितल्यानंतरच आणू, असं ह्यांचं चाललेलं आहे. मावशी बघितल्यानंतरच आणू, जेणेकरून त्या मावशी त्यांना आईकडे लक्ष देतील. लक्ष देण्यापेक्षा लक्ष तर देतातच पण त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी दिवसभर ते एकट्याच असतात म्हणून. चला असं बघू आता, तुम्हाला अपडेट मिळेलच. खरं तर सासूबाई चांगल्या आहेत माझ्या, म्हणजे फिरतात सगळं घरामध्ये. पण ह्यांचं म्हणणं आहे की जाऊ दे. मधनं सासूबाई माझ्या थोडे विसरतात की मला घरी जायचं आहे, माझ्या घरी जायचं आहे, असं तसं चालू असतं सासूबाईंचं. तर डिमेन्शिया म्हणून हे काही एक प्रकार चालू आहे आता सध्या. तर मग म्हटलं चला त्यांना एक बाई ठेवली म्हणजे कसं त्यांच्यासोबत गप्पा तर मारतील आणि त्यांचा वेळ निघून जाईल. चला असं बघू. आपल्यालाही परवडायला पाहिजे, त्या समोरच्या व्यक्तीला पण, मावशींना पण परवडायला, पगार परवडायला पाहिजे. बघू काय तर मेळ होईल, म्हणजे काहीतरी ठरवलं जाईल. चला असं. हे बघा विरांशला ना स्कूलमधनं आणलेलं आहे आणि विरांश काय करतो बघ. हाय कर सगळ्यांना. हाय. मला बरं नाही म्हणून आज. हां, विरांशला आज बरं नाही आहे म्हणून तो त्रास देतो आजीला, नाही तर त्रास देत नाही तो कधीच. मी आता त्याला केलेलं आहे बघा. हे पहा मी विरांशला केलेलं आहे आलू पराठा. काय झालं, टिफिनमध्ये त्याला केक दिला आणि छोटे मिनी डोसे सगळं करून दिलं, पण तो काही व्यवस्थित खाल्लेलं नाही आहे. तर म्हटलं चला आता त्याला ना सकाळी मी येताना काय झालं, बटाट्याची भाजी केली होती घरी. त्यांना केले होते सँडविच मिस्टरांना माझ्या. तर ते पहा
तर विरांशला केला मी आलू पराठा. आता विरांशला खायला देते मी. हे बघा विरांशला आलू पराठा देते आता. आणि त्यासोबत विरांश दही देऊ का मामू? नको ना, दही नको, त्याला सॉस देते, सॉस. हे पहा रसिका ऑफिसवरनं आलेली आहे. तर मग दुपारचे वाजले 4. विरांश उठलेला आहे झोपेतनं. तर विरांशला पण दूध दिलं प्यायला. आणि इकडे बघा मी चहा टाकलेला आहे. हे बघा विरांशची मस्ती दूध पिताना कसं चाललेलं असतं बघा. हात पायवर हे नाटकं हे ते करून दूध पिणं चालू असतं. तर विरांशचं अशा प्रकारे दूध पिणे चालू आहे. आणि रसिकाचा नेमका कॉल चाललेला आहे. दूध मी इकडं चहा उकळते आहे खरं. म्हटलं चला आता चहा देऊ, तिला ओतून द्यावा, पण नाही, तिचं कॉल चाललेला आहे. आणि विरांशच्या समोर तिथं आता दाखवलं ना, ते रसिकाने आणलेले फ्रूट आहे. ते नाव माहीत नाही त्या फ्रूटचं काय आहे ते. तर पहिला म्हटलं ते पिलूला दूध पी आणि मग ते फ्रूट खा. रसिकाचा कॉल संपल्यानंतर मग मी तिला देईन चहा. आणि मी आधीच चहा पिऊन घेतला. म्हटलं कसं विरांश शांत आहे तोपर्यंत. चला आता मी रसिकाकडनं माझ्या घरी आली. विरांशला हे विनायक आणि रसिका हे तिघं पण घेऊन गेले दवाखान्यात. मी तुम्हाला म्हटलं नाही की जरा ते घरघरचं आवाज, त्याचा घर आवाज आहे, छाती भरली का काय. आणि असं क्लायमेट एकदम चेंज झाली की त्याला त्रास होतो. तर म्हणून मग आमचा दोघांचा हट्ट होता, माझा आणि ह्यांचा, की नाही त्याला दवाखान्यात एकदा दाखवून यायला पाहिजे. नुसतं फोनवर औषध लिहून म्हणजे सांगणं, व्हॉट्सअपला लिहून पाठवणं हे डॉक्टरांचं. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं नुसतं व्हॉट्सअपला ह्यांनी पाठवून देतात औषधं, सांगतात, उगीच कशाला रिस्क नको म्हणून एकदा डोळ्याखालनं घालायचे. नाहीतर उद्या त्याला विरांशला उद्या द्यायचा आहे डोस. कुठला डोस आहे माहीत नाही. तर उद्या डोस द्यायचाच आहे. नसेल तर आज दाखवून या. जर ते म्हटले आज डोस देऊ तर आज डोस देऊन या. चला तर मग मी आता लागते स्वयंपाकाला. मग आता ते दवाखान्यात गेल्यानंतर विरांशचा स्वयंपाक मी म्हटलं मी करेन त्याच्या विरांशसाठी स्वयंपाक. तर मग विरांशला मी करणार आहे पास्ता आपल्या याचा गव्हाच्या पिठाचा करणार आहे. चला तर मी आता लागणार आहे स्वयंपाकाला. तर मग भेटी अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.